घटना आहेत पुण्यातील वैष्णवीची। राज्याला हादरून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथकं कार्यरत होती। अटकेनंतर स्वारगेटमधील ज्या हॉटेलमध्ये हे दोघे थांबले होते तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत। वैष्णवी शशांक हगवणे यांनी 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या फिर्यादीत सासरच्या मंडळीवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता। यामुळे वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक केली असून त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान वैष्णवीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे। वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरकडून 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली होती। तरीही सासरच्या मंडळींनी 2 कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी मागणी करत तिचा छळ केल्याचा दावा केला आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।